नमस्कार, मी केतन पवार द अल्गो मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज 1 जानेवारी 2024. आता 9:21 झालेले आहेत. तर इथं बघा, आपण बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुट हे दोन अल्गोरिदम आपण रन केलेले आहेत. हा कॉलचा आहे आणि हा पुटचा आहे. आता इथं ऑर्डर बुकमध्ये आपण चेक करूया. इथं आपण कॉलच्या ऑर्डर चेक केल्या, तर इथं बघा अल्गोरिदम 6व्या लेवलपर्यंत रन झालेला आहे. म्हणजे अल्गोरिदमचे 5 स्टॉप लॉस हिट झालेले आहेत. तर आता 5 स्टॉप लॉस हिट का झाले, तर आपण 9:16 आपण अल्गोरिदम आपला रन केलेला आहे आणि 288.80 हा आपल्याला एंट्री पॉईंट भेटलेला आहे. तर या एंट्री पॉईंटपासून मार्केटनं स्टॉप लॉसपर्यंत 5 वेळा रिटेस्ट केलेला आहे आणि आता 288.80 हा 6वा लॉट पडलेला आहे आणि 288.80 म्हणजे आता एंट्री पॉईंटलाच मार्केट आता सध्या आहे. चार्ट तुम्हाला ओपन करून दाखवतो. $288 म्हणजे इथं बॉटम लेवलला आपला एंट्री पॉईंट आहे आणि आता व्हॉल्यूम यात ॲड होत आहे. बघूया आता कुठल्या बाजूने टार्गेट देते. तर हा झाला बँक निफ्टी 3 जानेवारीचा 48,200चा कॉल. तसाच आपल्याला पुटनं पण काय परफॉर्म केले आपण चेक करू. तर बँक निफ्टी कॉलमध्ये आपल्याला 48,200चा कॉल मिळालेला आहे आणि पुटसुद्धा आपल्याला 48,200चाच पुट मिळालेला आहे आणि 3 स्टॉप लॉस हिट झालेले आहेत बघा याच्यामध्ये. तर याच्यामध्ये काय आहे, आता 264.55 हा आपला एंट्री पॉईंट मिळालेला आहे. तिथून मार्केटनं 3 वेळा रिटेस्ट केलेला आहे, म्हणजे 3 वेळा स्टॉप लॉस हिट केलेला आहे आणि पहिल्या लेवलला 1 लॉट आहे, दुसऱ्या लेवलला 2 आहेत, तिसऱ्या लेवलला 3 आहेत, चौथ्या लेवलला 4 आहेत आणि चौथ्या लेवलचा आता ट्रेड आता हा 264ला आपल्याला एंट्री पॉईंट मिळालेला आहे, पण हा आता 256 चालू आहे. मग हा 264 आला की हा आपला ट्रेड ॲक्टिवेट होईल आणि मार्केट वरच्या दिशेने गेलं तर आपल्याला टार्गेट मिळेल. तर आता इथं कसं केलं आहे, पहिल्या लेवलला जर आपल्याला स्टॉप लॉस टार्गेट मिळालं असतं तर आपल्याला ₹500 ब्रोकरेज टॅक्सेस वजा जाता मिळाले असते. दुसऱ्या लेवलला जर मिळालं असतं तर 1,000, तिसऱ्या लेवलला मिळालं असतं तर 1,500, चौथ्या लेवलला आपल्याला ₹2,000 नेट प्रॉफिट होऊ शकतो जर इथून मार्केट वर गेलं तर. आणि कॉलमध्ये आता बघा, कॉल हा 6व्या लेवलला आलेला आहे. 6व्या लेवलचा 288.80 हा एंट्री पॉईंट आहे. आता बहुतेक हा मगाशी हिट केलेला आहे, म्हणजे हा ट्रेड ॲक्टिवेट झालेला आहे. ह्या ट्रेडनं जर वरच्या बाजूनं टार्गेट दिलं तर आपल्याला 6व्या लेवलला म्हणजे ₹3,000 इथं प्रॉफिट होऊ शकतो. ह्या सर्व ट्रेडचं ब्रोकरेज टॅक्सेस लॉस वजा जातं. तर अशा पद्धतीनं आपण अल्गोरिदम तयार केला आहे. आता हा 288.80 पासून जर परत स्टॉप लॉसकडे हिट गेला आणि जर हिट केलं तर स्टॉप लॉस हिट झाल्या नेक्स्ट ऑर्डर 7 क्वांटिटीनं आपल्याला 288.80 या एंट्री प्राईजला एक्झिक्यूट होईल, म्हणजे प्लेस होईल. तर आता बघा इथं 293 म्हणजे हा प्रॉफिटच्या दिशेनं जात आहे. तर अशा पद्धतीनं आपण बँक निफ्टी कॉल, बँक निफ्टी पुट, निफ्टी कॉल आणि निफ्टी पुट असे 4 अल्गोरिदम आपण बनवलेले आहेत. प्रत्येक अल्गोरिदमची ₹9,000 फी आहे आणि प्रत्येक अल्गोला आपल्याला आता इथं बघा 6 लॉटनं ट्रेड पडलेला आहे. इथं जर एका ट्रेडला आता बघा ₹4,500च्या आसपास इथं आपल्याला फंड लागतो. तर 6 ट्रेडला आपल्याला 27-28 म्हणजे ₹31,000च्या आसपास आपल्याला इथं फंड लागेल ह्या ट्रेडसाठी. प्लस आपल्याला ह्या पाठीमागं ट्रेडमध्ये जो काही ₹2-3,000 लॉस झालेला आहे तो सुद्धा आपल्याकडं फंड म्हणून असणं गरजेचं आहे. म्हणजे 6व्या लेवलपर्यंत तुम्हाला 30 ते 35 हजार रुपयाची गरज आहे. असं 10व्या लेवलपर्यंत तुम्हाला 45 ते 50 हजार रुपयेपर्यंत
एक अल्गोरिदम रन होण्यासाठी लागणार आहेत. म्हणजे हे बँक निफ्टीचं मी सांगतो, बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुट एक अल्गोरिदम रन करायला तुम्हाला साधारण 50,000 रुपये तुमच्या अकाउंटला असणं गरजेचं आहे. तर आपण अजून एक 5 मिनटं वेट करूया. व्हिडिओ आपण लाईव्ह स्ट्रीम चालू ठेवूया. तुम्ही नोट डाऊन करू शकता की बँक निफ्टी कॉलसाठी 48,200च्या कॉलसाठी 288.80 हा एंट्री पॉईंट आहे. तर दिवसभरात त्याचा हाय चेक करून तुम्ही चेक करू शकता की तुमचा बँक निफ्टी कॉलनं प्रॉफिट दिला आहे की नाही. त्याच पद्धतीने जर तुम्ही पुटमध्ये गेला तर बँक निफ्टी पुट बघा 264 हा एंट्री पॉईंट आहे. आता 3 स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर हा चौथा ट्रेड पडलेला आहे, पण चौथा ट्रेड ॲक्टिवेट झालेला नाही, तिथूनच मार्केट खाली गेलेलं आहे. आत्ता 245 चालू आहे. जर हे 245चं 264 पर्यंत मार्केट वर आलं तर हा ट्रेड ॲक्टिवेट होईल आणि वरच्या बाजूने गेलं तर आपल्याला 2,000 रुपये प्रॉफिट होईल. तर अशा पद्धतीने आपण अल्गोरिदम केलेले आहेत. अल्गोरिदम पूर्णपणे ऑटोमॅटिक आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपायरी सिलेक्ट करायची गरज नाही, ॲट द मनी स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करायची गरज नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री पॉईंट सिलेक्ट करायची गरज नाही, टार्गेट, स्टॉप लॉस, लॉट साईज या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक प्रीडिफाईन केलेल्या आहेत आणि ऑटोमॅटिक वर्क होतात. आणि सर्व इनपुट मिळाल्यानंतर ऑर्डरसुद्धा ऑटोमॅटिक प्लेस होते. इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हे आता आपण 9:16 आपण अल्गोरिदम रन केला. त्यामुळं पहिलं जे व्होलाटाईल मार्केट होतं त्या व्होलाटाईल मार्केटमुळं आपल्याला एवढे जास्त स्टॉप लॉस हिट झालेले आहेत. पण आपल्याला व्होलाटाईल मार्केटमध्येच एंट्री करणं गरजेचं आहे. आता बघा इथं 9:16 पहिला ट्रेड पडलेला आहे, 9:16 दुसरा ट्रेड कधी पडलेला आहे 9:16 म्हणजे पहिला ट्रेडचा स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर लगेच दुसरा ट्रेड. हे ॲटोमॅटिक असल्यामुळे हे शक्य आहे. आपल्याला मॅन्युअली आपण एवढ्या फास्ट एक्झिक्युशन करू शकत नाही. पुढचा ट्रेड बघा 9:18 पडलेला आहे, पण त्याचा पुढचा ट्रेड 9:18:55 म्हणजे 30-35 सेकंदामध्ये हा स्टॉप लॉस हिट होऊन पुढचा ट्रेडसुद्धा इथं पडलेला आहे. इथं बघा 9:19:36 हा स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर लगेच 9:20:21 हा ट्रेड पडले. म्हणजे फास्ट एक्झिक्युशन, फास्ट कॅल्क्युलेशन आणि प्युअर ॲक्युरेसी. बघा प्रत्येक ऑर्डरची प्लेसमेंट प्राईस बघा, एंट्री पॉईंट बघा 288.80. प्रत्येक ऑर्डरला सेम एंट्री प्राईस भेटली. आता एक्झिक्यूट प्राईस ही थोडंफार चेंज असणार आहे ज्यावेळी हे ऑर्डर एक्झिक्यूट होतील. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या अकाउंटला फंड नाही, त्यामुळे हे ऑर्डर आपल्याला रिजेक्टमध्ये दाखवतात. हे डेमोसाठी आपण हे रन केलेलं आहे. पण या प्लेस ऑर्डर आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी रिझन दाखवेल की ऑर्डर रिजेक्ट का झाली. इथं बघा 7वी ऑर्डर पडलेली आहे 288.80. आता हे स्टॉप लॉस हिट झालेलं आहे, म्हणजे 280च्या आसपास याचा स्टॉप लॉस असणार आहे. हा स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि ह्या आपल्या 6व्या ऑर्डरमधून आता अल्गोरिदम बाहेर पडलेला आहे. परंतु त्यानं 7 क्वांटिटीनं 288.80 ही ऑर्डर प्लेस केलेली आहे. आता हे 274 म्हणजे खालच्या दिशेनं मार्केट चालू आहे, पण ज्यावेळी हे 288.80 मार्केट येईल त्यावेळी ही ऑर्डर एक्झिक्यूट होईल. ही आत्ता फक्त प्लेस झालेली असणार आहे. तर असा अल्गोरिदम आपला हा 10व्या लेवलपर्यंत रन होतो. 10व्या लेवलपर्यंत आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, मॅक्स लॉस प्रीडिफाईन केलेला आहे. तेवढा लॉस झाला की अल्गोरिदम बाहेर पडतो. परंतु आता अजून आपल्याकडं 7, 8, 9 आणि 10 हे 4 एंट्री पॉईंट आपल्याकडे अजून बाकी आहेत. 7व्या लेवलला जर अल्गोरिदम टार्गेट हिट दिलं तर 3,500 आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो. आता कॉलमध्ये काय झाले, पुटमध्ये काय झाले आपण चेक करूया. तर पुटमध्ये बघू शकता तुम्ही 264.55 हा एंट्री पॉईंट आहे आणि 250 मार्केट चालू आहे. तर हे तुम्ही 2 एंट्री पॉईंट नोट डाऊन करून घ्या. बँक निफ्टी पुटसाठी 264.55 आणि बँक निफ्टी कॉलसाठी 48,200 या स्ट्राईक प्राईसचे 288.80 आणि तुम्ही
मार्केट क्लोज झाल्यानंतर तुम्ही चेक करू शकता की याचा हाय पॉईंट किती आहे आणि आपल्याला कोणत्या अल्गोरिदमनं टार्गेट दिला असणार आहे. आता आपलं एक फक्त क्युरी याच्यामध्ये राहणार आहे की जर आपला हाय पॉईंट यायच्या अगोदर जर मार्केटनं 10व्या लेवलपर्यंत अल्गोरिदम जर रन केला तर आपण तिथं ओव्हर ट्रेडिंग स्टॉप केलेला आहे आणि तिथून पुढे आपल्याला ट्रेड मिळणार नाही. हा एक फक्त क्युरी राहू शकते तुमची. तर अशा पद्धतीनं आपण अल्गोरिदम रन केलेला आहे. अल्गोरिदम हा बँक निफ्टी कॉल, बँक निफ्टी पुट, निफ्टी कॉल आणि निफ्टी पुट या चारही स्क्रिप्टमध्ये आपण रन करू शकतो. म्हणजे हे 4 वेगवेगळे अल्गोरिदम आहेत. तर अशा पद्धतीने रोजचं तुम्हाला स्क्रीनिंग मी तुम्हाला यूट्यूबवरती अपलोड करत जाईन. जर डिटेलमध्ये काही माहिती पाहिजे असेल तर 8600402010 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.